तुम्ही सोशल मीडियावर सरकार विरोधात पोस्ट केली, एखाद्या नेत्यावर टीका केली किंवा एखादा वादग्रस्त दावा केला आणि उद्या तुमच्या दारात पोलीस आले तर ऐकूनच आश्चर्य वाटतं ना. परंतु आता ही फक्त कल्पना नाही, तर वास्तविक परिस्थिती होणार आहे. कारण महाराष्ट्रात सोशल मीडिया पोस्ट संदर्भात नवीन कायदेशीर तरतुदीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावरील बदनामी आणि गैरवापराच्या प्रकरणांवर कायदेशीर उपाय शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आता याच समितीने सोशल मीडिया पोस्ट संदर्भात हा विशेष कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. मग हा कायदा नेमका आहे तरी काय? तो आला तर सामान्य सोशल मीडिया युजरवर काय परिणाम होईल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कायदा खरोखर बदनामी रोखणार की लोकांचा आवाज दाबणार? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी या प्रस्तावाची माहिती समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे प्रस्ताव आता लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटकडे पोहोचला आहे. म्हणजे विषय फक्त चर्चेपुरता राहिलेला नाही, तो पुढच्या कायदेशीर प्रक्रियेत गेला आहे. परंतु इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की हा प्रस्ताव सामान्य सोशल मीडिया युजरसाठी नेमका काय बदल घडवणार आहे. चला ते देखील समजून घेऊया. तसं तर सध्या सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ पसरवला तर सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांखाली कारवाई होऊ शकते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या समितीला असं वाटतंय की सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या बदनामीसाठी अधिक स्पष्ट आणि प्रभावी कायदेशीर व्यवस्था असण्याची गरज आहे. म्हणून BNS मध्ये राज्यस्तरीय दुरुस्ती करून सोशल मीडिया बदनामीला अधिक स्पष्टपणे हाताळण्याची शिफारस करण्यात आली आहे. आणि यामागचं कारण फक्त राजकीय पोस्ट नाही. आज जर एखाद्या व्यक्तीविरोधात खोटी माहिती, मॉर्फ केलेले फोटो किंवा AI च्या मदतीने तयार केलेला बनावट व्हिडिओ काही मिनिटातच हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकरणांमध्ये नुकतीच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी AI जनरेटेड आणि मॉर्फ कंटेंट संदर्भात FIR ही दाखल केली आहे. म्हणजेच सोशल मीडिया बदनामी आता फक्त ऑनलाईन वाद राहिलेला नाही, तो प्रत्यक्ष कायदेशीर प्रकरण बनू शकतो. पण मग 66A चा संबंध काय? इथे 11 वर्षांपूर्वीचा इतिहास महत्वाचा ठरतो. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने IT ऍक्ट मधील सेक्शन 66A रद्द केलं. कारण या कलमातील काही शब्द आणि तरतुदी इतक्या व्यापक आणि अस्पष्ट होत्या की त्याचा वापर लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करण्यासाठी होऊ शकतो, असं कोर्टाने मांडलं. म्हणूनच आजची बातमी ऐकून एक गैरसमज होऊ शकतो. महाराष्ट्रात 66A परत येतंय का? परंतु असे अजिबात नाही. 66A स्वतः पुन्हा लागू केलेले नाही. महाराष्ट्र सरकारची समिती BNS मध्ये नवीन राज्यस्तरीय तरतूद करण्याची शिफारस करत आहे. आणि याच ठिकाणी या प्रस्तावाचा सर्वात मोठा वाद सुरू होऊ शकतो. तर चला आता जाणून घेऊयात की या प्रस्तावाचा फायदा काय आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीचा बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा एखाद्या व्यक्तीविषयी खोटी माहिती पसरवली किंवा एखाद्या AI जनरेटेड व्हिडिओ मधून एखाद्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला, अशा वेळी पीडित व्यक्तीला जलद आणि स्पष्ट कायदेशीर संरक्षण मिळणं हा या प्रकारच्या तरतुदीचा मोठा फायदा ठरू शकतो. विशेषतः आज AI आणि सोशल मीडिया इतक्या वेगाने बदलत आहेत की जुनी कायदेशीर चौकट पुरेशी आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. परंतु या गोष्टीची दुसरी बाजू ही समजून घेणे महत्वाचे ठरेल. बदनामी आणि टीका यात फरक आहे. एखाद्या सरकारच्या निर्णयावर टीका करणं, एखाद्या नेत्याच्या कामावर प्रश्न उपस्थित करणं किंवा एखाद्या सार्वजनिक मुद्द्यावर मत मांडणं हे लोकशाहीतील अभिव्यक्तीचा भाग आहे. म्हणून नवीन कायद्यात शब्द जर खूपच व्यापक किंवा अस्पष्ट ठेवले गेले तर गैरवापराचा धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे समितीने सेफ गार्ड्स म्हणजेच गैरवापर रोखण्यासाठी संरक्षणात्मक तरतुदीची गरज ही अधोरेखित केली आहे. म्हणजेच सरकारसमोर दोन गोष्टींचा समतोल साधण्याचं आवाहन आहे. बदनामी रोखायची परंतु टीका थांबवायची नाही. तर आता यामधून सामान्य सोशल मीडिया युजरने काय समजून घ्यावं? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट आहे की तुमच्या प्रत्येक इंस्टाग्राम किंवा फेसबुक पोस्टवर FIR होणार नाही. हा अजून कायदा झालेला नाही. प्रस्ताव सध्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटकडे आहे आणि पुढे त्यावर कायदेशीर आणि सरकारी प्रक्रिया होणार आहे. परंतु याचा अर्थ सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य आहे असंही नाही. कारण सध्याच्या कायद्याखाली सुद्धा काही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टवर कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ अलीकडे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच्या एका सोशल मीडिया पोस्टवर BNSच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आणि संबंधित व्यक्तीला न्यायालयाकडून अँटिसिपेटरी बेल मिळाली. आता खरी गोष्ट इथे आहे.
सरकारचा दावा असेल सोशल मीडियावर खोटी बदनामी आणि डिजिटल गैरवापर रोखण्यासाठी कायदा हवा, परंतु दुसरा प्रश्न असा आहे, हीच तरतूद उद्या राजकीय टीका करणाऱ्या किंवा सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्ती विरोधात वापरली गेली तर? आणि म्हणूनच या प्रस्तावाची खरी परीक्षा कायदा किती कठोर आहे यापेक्षा तो किती स्पष्ट आणि गैरवापरापासून सुरक्षित आहे यावर होणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? या कायद्यात सोशल मीडियावरील बदनामी थांबवताना सामान्य माणसाचा आवाजही सुरक्षित राहणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.